मालवणी कोळंबी सार हा कोकणातील एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट सार आहे. हा सार भाकरी, चपाती किंवा भातासोबत वाढला जातो. तर चमचमीत मालवणी कोळंबी सार परफेक्ट चव आता घरच्या घरी तुम्ही घेऊ शकता, ते पण एकदम कमी वेळात. तर सविस्तर रेसिपी इथे मी पूर्ण अपलोड केलेली आहे. सर्व जिन्नसचे प्रमाण इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तर तुम्ही तिथे बघू शकता. तर चला, वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले आपल्याला पापलेट जी आहे ती शॅलो फ्राय करून घ्यायची. त्याच्याकरता इथे मी घेतलेलं एक पापलेट आणि ही मस्त हळद आणि मीठ लावून छान अशी मस्त 2 तास ठेवली होती. आता आपल्याला याचं मॅरिनेशन करून घ्यायचंय. त्याकरता इथे मी घेतलाय थोडासा मालवणी मसाला. हा सर्व असा मस्त आपल्या पापलेटवरती टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी घेते थोडासा लिंबूचा रस, हा पण टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे फिश जे आहे ते छान मस्त ह्याच्यामध्ये मॅरिनेट करून घ्यायचंय. हे बघा, सर्व साईडला हा मसाला जो आहे ना तो मस्त कोट झाला पाहिजे. मी बघू शकता. आता मी हे सर्व फिश जे आहे ते मस्त मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता हे मॅरिनेट केलेलं फिश जे आहे ते आपण थोडा वेळ ना असं मस्त मॅरिनेट होऊ देऊयात. एक 10 ते 15 मिनिटं, नाहीतर अर्धा तास ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर आता मी थोडंसं साईडला ठेवून देते. आता आपलं पापलेट जे आहे ते मॅरिनेट होत आहे, तोपर्यंत आपण कोळंबीच्या साराची तयारी करून घेऊयात. त्याकरता इथे मी घेतलं आहे कोळंबी. ही पण मी छान मस्त हळद आणि मीठ लावून अशी साईडला ठेवलेली होती. आता ह्याला आपल्याला मॅरिनेट करायचे. त्याकरता इथे मी घेतलेला आहे लिंबाचा रस. थोडासा लिंबाचा रस टाकून घेऊया. त्यानंतर मालवणी मसाला सर्व साईडला हा असा मस्त टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. हे सर्व असं मस्त मॅरिनेट करून घ्यायचंय आपल्याला. हे बघा, आपली कोळंबी मस्त मॅरिनेट करून झालेली आहे. ही आता आपण साईडला ठेवूयात आणि आपण वाटणची तयारी करूयात. आता वाटणाकरता इथे मी घेतलंय खोबरं, त्यानंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण, धणे, त्यानंतर इथे मी घेतली बेडकी मिरची. ही मी थोडीशी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती, तर ती पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आता हे आपण असं मस्त बारीक पेस्ट होईपर्यंत थोडं थोडं पाणी घालून वाटून घेऊयात. हे बघा, आता आपलं वाटण जे ते मस्त एकदम बारीक पेस्ट करून घेतली मी. तुम्हाला दाखवते. हे बघा, केवढ्याची फाईन पेस्ट केलेली आहे. अशी तुम्हाला सेम अशी पेस्ट करून घ्यायची फाईन. तर चला, आता आपण रस्स्याची मस्त तयारी करूयात. आता मी इथे एक पॅन घेतलाय. पॅनमध्ये थोडंसं आपण तेल घालून घेऊया. आता आपलं तेल छान गरम झालंय. त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिले आता कोळंबी जे आहेत ना मस्त असं फ्राय करून घेऊया. आता हे सर्व आपण असं मस्त फ्राय करून घ्यायचे 5 मिनिटाकरता. हे बघा, आता आपली कोळंबी जी आहे ती मस्त फ्राय करून झाली आहे. कोळंबीला स्वतःच असं मस्त पाणी सुटलेलं तुम्ही बघू शकता. आता आपण गॅस बंद करून ही कोळंबी काढून घेऊयात, साईडला ठेवूयात म्हणजे. आता मी इथे एक भांड घेतलंय, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. आता आपल्याला सार करायचंय. आता आपलं तेल छान गरम झालंय. त्याच्यामध्ये आता आपण आपलं वाटण ते घालून घेऊयात. आता आपण हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, तुम्हाला आता हे असं मस्त कंटिन्यू परतवायचंय, कारण हे ना असं थोडंसं अंगावर उडतं. त्याच्यामुळे असं कंटिन्यू तुम्हाला आता हा मसाला मस्त परतवून घ्यायचा आहे. बरोबर, अशा प्रकारे एकदम स्लो गॅसवरतीच हे करायचंय. हे बघा, अशा प्रकारे करायचं. आता मी इकडनं झाकण घेतलेलं आहे. मसाल्याचा जोपर्यंत कच्चेपणा जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला असं हे कंटिन्यू परतवत राहायचंय. हे बघा, मी समोर असं झाकण घेतलंय. हे बघा, आपलं वाटण जे ते मस्त आता तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. हे वाटणाचं पाणी होतं, हेच मी घालून घेते याच्यामध्ये. आता सर्व आपल्याला असं मस्त हे मिक्स करून घ्यायचंय. आता आपण याच्यामध्ये किंवा फ्राय केलेली कोळंबी जी आहे ना ती मस्त घालून घेऊया. आता हा जो रस्सा आला होता ना कोळंबीचं पाणी ते सुद्धा टाकायचं. त्यामुळे चांगला असा अर्क जो आहे ना कोळंबीचा तो चांगला उतरतो सार मध्ये.
बघा अशा प्रकारे ते मी सर्व हे टाकून घेते. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालते कोकम. सर्व आपल्याला परत एकदा असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे जेवढा सार घट्ट पातळ पाहिजे तेवढा. मी अजून याच्यामध्ये पाणी थोडंसं घालणार आहे. सार केल्याच्या नंतर मी याच्यामध्ये घालते चवीपुरतं मीठ. आता मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला हा सार मस्त असं परत मिक्स करून घ्यायचंय आणि एक 10 मिनिटं लो ते मिडियम गॅसवरती याला शिजू द्यायचंय. झाकण लावून शिजवायचंय. आता 10 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण ओपन करून बघूया. हे बघा केवढा मस्त असा सुगंध पसरलेला आहे किचनमध्ये. आपला सार असा मस्त तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून याला छान असं मस्त सर्व करायचंय. आता आपले राहिलेलं आहे पापलेट शॅलो फ्राय. तर आता आपण ते करून घेऊया. आपल्याला पापलेट मॅरिनेट करायचं, त्याकरता इथे मी घेतलंय थोडंसं तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडासा रवा आणि चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर थोडासा मालवणी मसाला. आता हे सर्व आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचे. आता आपण याच्यामध्ये आपलं फिश जे आहे ते मस्त कोट करून घेऊया. हे बघा असं सर्व साईडने असं मस्त कोट करून घ्यायचंय. फिश कोटिंग झालेली आहे. आता मी सर्व अशा फिश ज्या आहेत ना त्या मस्त कोट करून घेते. आता मी एक पॅन घेतलाय, पॅन मध्ये तेल टाकून घेतलंय. तेल आपल्याला छान असं मस्त गरम होऊ द्यायचंय. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक एक आपली पापलेट जी आहे ना ती अशी मस्त सोडून घेऊया. आता आपली एक साइड झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साइडने अशी मस्त हिला परतवून घेऊया. हे बघा आता आपली पापलेट जी आहे ती मस्त तयार झालेली आहे, कुरकुरीत अशी पापलेट. आता इथे मी भात वाढून घेतलेला आहे. भातावर चमचमीत असा कोळंबी सार. क्या बात आहे. मस्त कोकणातली आठवण आली. आणि त्याचबरोबर आपले कुरकुरीत शॅलो फ्राय केलेले पापलेटचे पीसेस. खूपच छान कॉम्बिनेशन. तर चला बघा आपली थाळी जी आहे ती मस्त तयार झालेली आहे. आता मी याचं मस्त प्लेटिंग करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.